देशातील औषध व्यवसाय सध्या मोठ्या संक्रमणातून जात असून ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी देशभरातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की ऑल इंडिया केमिस्ट बंदला प्रतिसाद व समर्थन देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवावा। ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषधींपासून देश वाचवा अशी मागणी करीत अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अमरावती येथील कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी तसेच अमरावती शहर व जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आपल्या ऐक्याची वज्रमूठ मजबूत करीत यावेळी अमरावती जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलंय। देशभर झपाट्याने वाढत चाललेल्या ऑनलाईन औषध विक्री, ई फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्व विरोधात अमरावती येथील औषध विक्रेत्यांनी काळ्या पट्ट्या बांधून जाहीर व्यक्त केलाय। यासोबतच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात निवेदन देऊन अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालाणी तसेच सचिव राजा नानवाणी व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा जिल्हा प्रशासनासमक्ष व्यक्त केल्या आहेत। AIOCD अर्थातच अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री ई पोर्टल व GSR 817 ई डेट 28/8/2018 तसेच कोविड GSR 220 ई डेट 26/3/2020 मागे घेण्याबाबत अनेक वेळा संबंधित मंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यात यावी, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा अशी मागणी करण्यात आली होती। परंतु शासन व प्रशासनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेता आम्हाला नाईलाजाने अखिल भारतीय औषधी विक्रेता बंदचा पवित्रा स्वीकारावा लागला अशी माहिती जिल्हा प्रशासनाला देत यावेळी या शिष्टमंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी सौरभ मालाणी यांच्या हस्ते माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली यांना याबाबत पाठविण्यात आलेल्या निवेदनपत्राची प्रती जिल्हाधिकारी यांच्या माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव या पत्रासोबत जोडीत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण, अनधिकृत ई फार्मसीवर कारवाई, स्थानिक मेडिकल दुकानदारांना संरक्षण, फार्मासिस्टच्या भूमिकेला अधिक मान्यता आणि नकली औषधी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन आपल्या मागण्यांचे हस्तफलक उंचावीत तसेच केमिस्ट एकता जिंदाबादच्या घोषणा देत यावेळी औषध विक्रेत्यांनी आता मागण्या पूर्ण होईस्तोवर माघार घ्यायचीच नाही असा जणू काही संदेश देत आपल्या मागण्यांचा आवाज यावेळी बुलंद केल्याचं चित्र दिसून आलं। आरोग्य सेवा ही केवळ व्यापार नाही तर जनतेच्या सुरक्षिततेशी संबंधित विषय आहे, त्यामुळे सवलतींपेक्षा सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असं आमचं म्हणणं आहे। तज्ज्ञांच्या मते डिजिटल सेवा आणि स्थानिक आरोग्य व्यवस्था यामध्ये संतुलन राखणं अत्यावश्यक आहे। स्थानिक केमिस्ट टिकला तरच समाजातील विश्वासार्ह औषध वितरण व्यवस्था मजबूत राहू शकते। या शब्दात अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालाणी, अमरावती झोनचे अध्यक्ष संजय बोबडे तसेच सौ अरुणा चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज दिनांक 20 मे रोज बुधवार आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने पूर्ण देशव्यापी एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व सभासद सम्मिलित आहोत। आज आमच्या मागण्या 2018 पासून ज्या रखडलेल्या आहे, गव्हर्नमेंट जे आमच्याकडे लक्ष देत नाही आहे त्या लक्ष वेधण्यासाठी आमची ही आजचा बंद आहे। ऑनलाईन फार्मसी जी पूर्णरित्या बेकायदे आहे, इलिगल आहे आणि ज्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका होत आहे, स्पुरियस ड्रग मार्केटमध्ये येत आहे। कामोत्तीच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, MTP किट, सिल्डिनापिल या सर्रास ऑनलाईनवर बिना प्रिस्क्रिप्शनचे उपलब्ध आहे। त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ होत आहे असं आम्हाला वाटते। त्या अनुषंगाने आमचा आजचा बंद आहे। अजून याच्यामध्ये सांगू इच्छितो की आमच्या ऑल इंडियामध्ये जवळपास 12.5 लाख केमिस्ट आहेत जे अविरत दिवस रात्र रुग्णांना सेवा देतात। 12.5 लाख केमिस्टसोबतच त्यांचे जे जुळलेले त्यांचा कर्मचारी वर्ग, त्यांचं कुटुंब हे मिळून जवळपास 4 ते 5 लाख कोटी लोक 4 ते 5 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहे। फक्त 4-5 कॉर्पोरेट कंपन्यामुळे आमच्या 4-5 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट येत असेल तर त्याकडे गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर सकारात्मक दृष्टीने बघून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे ही आम्हाला आमची शासनाला नम्र विनंती आहे। आज 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट लोकांचा बंद ठेवलेला आहे। तर आम्ही याआधी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। जनतेशी आमचं काही वैर नाही आहे, आम्ही नेहमीच जनतेच्या सेवेसाठी राहिलेलो आहे। आमचा जो आहे आजचा तो बंदचा सामना आमचा सरकारशी आहे, ऑनलाईन विरोधात आहे। खूपदा निवेदन देऊन झालेले आहेत। आमचे केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे आणि बाकी लोकांनी ते खूपदा सरकारशी या बाबतीत
बोलणी केलेली आहे, पण सरकार मुख्य बहिरे आहे असं आम्हाला वाटत आहे. आता ते आमच्या मागण्या मान्य करून नाही घेत, त्यासाठी आम्हाला आजचा हा बंद ठेवलेला आहे. आणि जर आजच्याही मागण्यांना आम्हाला योग्य प्रतिसाद आमच्या मनासारखा नाही मिळाला तर आमच्या आप्पासाहेब शिंदेंच्या आदेशानुसार आम्ही कदाचित हा नंतर बेमुदत बंद पण करू शकतो.